नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या पाकिस्तानच्या प्रेमात पडलेले आहेत. ट्रम्प कुटुंबियांची 60% मालकी असलेली वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या कंपनीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच पाकिस्तानचा दौरा केला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 4 दिवसाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता, म्हणजे 26 एप्रिल रोजी. आणि या दौऱ्याची पाकिस्तानमध्ये सध्या खूपच चर्चा सुरू आहे. परंतु ट्रम्प यांची ही लव्ह स्टोरी एप्रिलच्या पूर्वी जानेवारी 2025 मध्ये किंबहुना त्याच्याही आधी सुरू झाल्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची ही कंपनी WLF हिचा संबंध क्रिप्टोच्या व्यवसायाशी आहे. हे शिष्टमंडळ जेव्हा पाकिस्तानमध्ये आलं तेव्हा या शिष्टमंडळाचं एखाद्या राष्ट्राध्यक्षाचं जसं स्वागत होतं त्या प्रकारे शाही स्वागत करण्यात आलं. ट्रम्प हा व्यापारी माणूस आहे. व्यापारी माणूस पहिलं प्रेम पैशावर करतो. मग ट्रम्प पाकिस्तानवर एवढं प्रेम का करतायत, पाकिस्तानसारख्या भिकारी देशावर प्रेम का करतायत, असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तानच्याच एका चार्टर्ड अकाउंटंटने 2024 मध्ये देऊन ठेवलेलं आहे. इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान असताना त्याने शब्बर जैदी या चार्टर्ड अकाउंटंटची नियुक्ती पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूवर केली होती. इम्रान खान पायउतार झाला. त्यानंतर 2024 मध्ये या जैदीने एका चॅनलला मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्याने खूप मोठा गौप्यस्फोट केला. त्याने सांगितलं की पाकिस्तानचे उद्योजक, पाकिस्तानचे राजकीय नेते, लष्कर शहा यांची किमान $100 अब्ज इतकी रक्कम, इतका काळा पैसा अमेरिका, ब्रिटन, दुबई, युरोपमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, विदेशी बँकांचे शेअर, इमारती अशा मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आलेले आहेत. जैदी यांनी 2024 मध्ये जो आकडा सांगितला $100 अब्ज, तो खूपच कमी आहे. कारण 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये आणखी एक घटना घडली होती. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पाकिस्तानच्या काळ्या पैशावर दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी झाली होती. आणि या सुनावणीमध्ये पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेचे जे अध्यक्ष आहेत तारिक बाजवा यांनी अत्यंत खळबळजनक माहिती दिली. त्यांनी असं म्हटलं की UAE मध्ये म्हणजे एका देशामध्ये सुमारे $150 अब्ज गुंतवणाऱ्या 125 लोकांची यादी आमच्याकडे आहे. बरं, हा फक्त एक भाग होता. त्याने पुढचा खुलासा अधिक खळबळजनक केला. त्याने असं म्हटलं की लंडनमध्ये सुद्धा गुंतवणूक करणाऱ्या 225 लोकांची यादी आमच्याकडे आहे. म्हणजे एकट्या UAE मध्ये त्यावेळी पाकिस्तानच्या लोकांनी $150 अब्ज गुंतवणूक केली होती. आणि लंडनचा जो आकडा होता तो तेव्हा उघड झाला नव्हता. त्यामुळे आपण कल्पना करा की बाकी देशामध्ये, अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये, युरोपमध्ये या पाकिस्तानच्या लोकांनी किती काळा पैसा गुंतवला असेल. हे सगळं इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान होता त्या काळामध्ये घडत होतं. या इम्रान खानने पाकिस्तानचा जो काळा पैसा परदेशामध्ये गुंतवण्यात आलेला आहे तो खणून काढण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना केली. आणि त्या टास्क फोर्सचं अध्यक्षपद स्वतः इम्रान खान भूषवत होता. त्याने पंगा घेतला होता. त्याला पाकिस्तानला गुरबतमधून बाहेर काढायचं होतं. गुरबत म्हणजे गरिबीमधून बाहेर काढायचं होतं. आणि सर्वसामान्य करदात्यांवर जो अन्याय होतो तो अन्याय त्याला दूर करायचा होता. आणि म्हणून त्याने पंगा घेतला. त्याचे परिणाम आज असे आहेत की इम्रान खान तुरुंगात सडतोय आणि त्याच्यावर बलात्कार झाल्याच्या बातम्या बाहेर चर्चेल्या जात आहेत. कारण इम्रान खानने ज्या लोकांशी पंगा घेतला होता, ज्या पैशाला त्याला खणून काढायचं होतं, तो पैसा पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांचा होता, पाकिस्तानच्या लष्करशहांचा होता आणि पाकिस्तानच्या उद्योजकांचा होता. हा तोच पैसा आहे ज्याच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर आहे. आणि हा तोच पैसा आहे ज्याच्यामुळे ट्रम्प पाकिस्तानच्या सध्या प्रचंड प्रेमात पडलेले आहेत. पाकिस्तान हा अत्यंत भिकारी देश आहे, परंतु पाकिस्तानचे लष्करशहा, पाकिस्तानचे उद्योजक, पाकिस्तानचे राजकीय नेते प्रचंड श्रीमंत आहेत. कदाचित एखाद्या विकसित देशामध्ये जे श्रीमंत असतात त्या तोडीचे श्रीमंत आहेत. आणि पाकिस्तानच्या काळ्या पैशाची जी चर्चा आहे ती वारंवार झालेली आहे. 2018ची सुनावणी मी आपल्याला सांगितली. त्याच्यानंतर 2024 मध्ये शब्बर जैदीने जो खुलासा केला होता त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं. त्याच्याही आधी म्हणजे 2016 मध्ये आणखी एक असा धमाका झाला होता. हा धमाका होता पनामा पेपरचा. पनामा आणि तिथल्या शेल कंपन्यांबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल. अनेक हॉलिवूडच्या सिनेमामध्ये, जॉन ग्रिशम सारख्या लेखकांच्या पुस्तकामध्ये आपण हा उल्लेख वाचला असेल. या शेल कंपन्यांची जबाबदारी पाहणारे अनेक लॉ फर्म सुद्धा तिथे असतात. आणि अशाच एका लॉ फर्मने 2016 साली एक प्रचंड मोठा लफडा केला. 2016 साली मोझेक फोन्सेका या लॉ फर्मची 11.5 दशलक्ष कागदपत्र गहाळ झाली. आणि ही कागदपत्र गहाळ झाल्यानंतर जगभरामध्ये प्रचंड खळबळ उडाली. ही कागदपत्र मीडियाच्या हाती लागली आणि त्याच्यानंतर या कागदपत्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांची आणि जगभरातल्या श्रीमंतांची जी नावं होती त्यांच्या काळ्या पैशाचा जो तपशील होता तो तपशील जगभरामध्ये उघड झाला आणि जगभरामध्ये प्रचंड मोठी बोंबाबोंब झाली.
पाकिस्तानातल्या राजकीय नेत्यांची सुद्धा नावं या पनामा पेपर्समध्ये होती. त्याच्यामध्ये नवाज शरीफ यांच्या कुटुंबियांची नावं होती. नवाज शरीफ यांना 3 मुलं आहेत, मरियम, हसन आणि हुसेन. त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे. सैफुल्ला खान नावाचे एक सद्गृहस्थ पाकिस्तानमध्ये आहेत, त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे. आणि अशा बड्या धेंडांच्या मालमत्तेचा तपशील या पनामा पेपरच्या माध्यमातून उघड झाला. आणि पाकिस्तानमध्ये कोणी कुठे कुठे पैसा लपवलेला आहे याची थोडीशी माहिती या निमित्ताने सुद्धा बाहेर आली होती. पाकिस्तानचा जो काळा पैसा जगभरामध्ये आहे त्याच्याशी संबंधित हा जो तपशील मी आपल्याला सांगितला, या तपशिलाला जो उजाळा दिला त्याचं कारण या काळ्या पैशाचा संबंध 26 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल आणि पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिल यांच्या दरम्यान जो करार झाला त्या कराराचा संबंध या काळ्या पैशाशी आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला होतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारतामध्ये येतात आणि 26 निरपराध लोकांचा बळी घेतात. आणि त्याच्यानंतर ठीक 4 दिवसाने पाकिस्तानमध्ये हा करार होतो. करारासाठी ट्रम्प यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेले लोक पाकिस्तानमध्ये येतात. कोण कोण येतात? मध्य पूर्वेमध्ये ट्रम्प यांचे विशेष दूत असलेले स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा झॅकरी, ग्रँटी बीच जे ट्रम्प यांचे मित्र आहेत, त्यांचे फायनान्सर आहेत, अमेरिकेचे उद्योगपती आहेत, त्यांचा मुलगा ज्युनियर ग्रँटी बीच या शिष्टमंडळामध्ये येतो. जॅक फॉकमॅन होतो, चॅस हॅरो येतो. ही सगळी मंडळी येतात, पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांच्या सोबत, लष्करशहांच्या सोबत बसतात आणि एक असा करार करतात ज्या करारामुळे पाकिस्तानचं भाग्य उजळणार आहे असा दावा ग्रँटी बीच यांनी केलेला आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्रम्प आणि पाकिस्तानचं हे जे प्रेम प्रकरण आहे त्याची सुरुवात 26 एप्रिल रोजी झालेली नाही आहे. ग्रँटी बीच हा जो ट्रम्प यांचा बिझनेसमॅन मित्र आहे, ट्रम्प यांचा फायनान्सर आहे, तो जानेवारीमध्ये पाकिस्तानमध्ये आला होता. जानेवारीमध्ये त्याने पाकिस्तानमध्ये अनेक लोकांच्या गाठीभेटी केल्या. त्याच्यामध्ये महत्त्वाचे नेते होते, लष्करशहा होते आणि तिथे भाषणंसुद्धा ठोकली. या भाषणांमध्ये त्याचं पाकिस्तान प्रेम किती जबरदस्त आहे, ट्रम्प यांचं पाकिस्तान प्रेम किती उफाळून आलेलं आहे त्याचा प्रत्यय सगळ्या जगाला आला. परंतु जानेवारीमध्ये ग्रँटी बीच यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्याची फारशी चर्चा झाली नाही. या दौऱ्यानंतर ग्रँटी बीच बांगलादेशमध्ये गेले, त्याच्यानंतर तुर्कीमध्ये गेले. हे सगळे देश आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानच्या सोबत आहेत आणि भारताचे हाडवैरी आहेत. जानेवारीमध्ये ग्रँटी बीच यांचा जो पाकिस्तान दौरा झाला तो दौरा 26 एप्रिल रोजी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल आणि पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिल यांच्या दरम्यान जो करार झाला त्याच्या तयारीसाठी होता. हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. या दौऱ्याच्या दरम्यान ग्रँटी बीच यांनी पाकिस्तानमध्ये काही भाषणंसुद्धा ठोकली तिकडच्या राजकीय नेत्यांच्या समोर, कार्यकर्त्यांच्या समोर. आणि या भाषणामध्ये निव्वळ साखरपेरणी होती आणि ही साखरपेरणी पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांसाठी होती. पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाची, लष्करशहांची या भाषणामध्ये प्रचंड भलामण करण्यात आली. त्याच्यामध्ये ग्रँटी बीच म्हणाले की पाकिस्तान हा जगातला असा देश आहे की ज्या देशाबद्दल जगामध्ये सर्वाधिक गैरसमज आहेत. आम्ही पाकिस्तानकडे कोणत्या नजरेने पाहतो? हा दक्षिण आशियाचा चेहरा आहे म्हणून आम्ही पाकिस्तानकडे बघतो. अमेरिकेला पाकिस्तानची प्रचंड गरज आहे. पाकिस्तानच्या नेत्यांच्या नजरेमध्ये आम्हाला फक्त शांतीची आस दिसते. पाकिस्तानकडे असं बरंच काही आहे जे अमेरिकेला हवं आहे आणि अमेरिका पाकिस्तानला बरंच काही देऊ शकतो. दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे. दोन्ही देशांना एकत्रितपणे व्यापार करायचा आहे आणि त्याच्यासाठी जे आवश्यक वातावरण आहे ते पाकिस्तानचं सरकार पाकिस्तानमध्ये निर्माण करेल अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला एकत्र काम करायचं आहे, एकत्र व्यापार करायचा आहे आणि या व्यापाराच्या माध्यमातून आम्हाला भक्कम पैसा कमवायचा आहे असं ग्रँटी बीच पाकिस्तानमध्ये येऊन म्हणाले. पण किती मोठं विनोदी भाषण आहे लक्षात घ्या. पाकिस्तानच्या नेत्यांच्या डोळ्यामध्ये या बीचला शांततेची आस दिसते. म्हणजे जो देश सगळ्या जगामध्ये दहशतवादी म्हणून ओळखला जातो त्या देशाच्या नेत्याच्या डोळ्यामध्ये या ग्रँटी बीचला शांततेची आस दिसते. पण एखादा परग्रहावरचा माणूस जर ग्रँटी बीचचं भाषण ऐकायला आला असता तर त्याला पाकिस्तानबद्दल एक वेगळ्याच कल्पना त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्या असत्या आणि कदाचित या भाषणावर त्याने विश्वास पण ठेवला असता. परंतु जगातला एकही माणूस या भाषणावर विश्वास ठेवू शकत नाही कारण त्यांना माहिती आहे की पाकिस्तान हा जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी देश आहे, दहशतवादाचं केंद्रस्थान आहे. म्हणजे एखाद्याला चण्याच्या झाडावर चढवायचं म्हणजे किती चढवायचं? जर पाकिस्तान हा दक्षिण आशियाचा चेहरा असेल मग भारत आणि चीन काय आहे, जपान काय आहे? पाकिस्तान म्हणजे जणू स्वर्ग आहे अशा प्रकारची भाषा ग्रँटी बीच याने आपल्या भाषणामध्ये वापरलेली आहे. त्याने फक्त पाकिस्तानची तारीफ नाही केली, त्याने अमेरिकेमध्ये जे डेमोक्रॅटचं सरकार होतं त्याच्यावर सुद्धा जबरदस्त टीका केली. अशा मित्रावर ज्याने हजारो लोक या मैत्रीसाठी कुर्बान केले अशा देशावर अमेरिकेच्या पूर्व सरकारने निर्बंध लादण्याचं काम केलं. या दोन्ही देशामध्ये मैत्रीचे जे पूल होते ते सगळे पूल
आमच्या पूर्वीच्या सरकारने जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही मात्र हे सगळे संबंध पूर्ववत करू आणि पाकिस्तानशी संबंध भक्कम करू, असं ग्रँटी बीच म्हणालेलं आहे. बरं, पाकिस्तानने जी क्रिप्टो काउन्सिल स्थापन केलेली आहे, त्या क्रिप्टो काउन्सिलचा जो सल्लागार आहे ते सुद्धा एक मोठं लफडं आहे. म्हणजे या संपूर्ण प्रकरणाला जो चीनचा अँगल आहे ते हे प्रकरण आहे. या पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलचा सल्लागार आहे चँगपेंग झाओ. बिनान्स फायनान्स नावाची एक कंपनी होती, अर्थात या कंपनीचा संबंध सुद्धा क्रिप्टोशी होता. या कंपनीचा हा संस्थापक याने खूप मोठं लफडं केलं मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात आणि अमेरिकेने त्याला अटक केली. अमेरिकेच्या तुरुंगामध्ये त्याने 4 महिने सजा भोगली आणि $4.5 बिलियन दंडसुद्धा भरला. म्हणजे कल्पना करा, $4.5 बिलियन किती रक्कम. म्हणजे आज पाकिस्तानला IMFने जो लोन दिलेलं आहे ते $2 बिलियन आहे. त्या एकट्या व्यक्तीवर चँगपेंग झाओवर 4.5 बिलियनचा दंड अमेरिकी कोर्टाने ठोठावला होता आणि त्यातले 50 दशलक्ष याने भरून सुद्धा टाकले. तर 4 महिने तुरुंगवास भोगून हा माणूस बाहेर आला आणि त्याला थेट पाकिस्तानच्या क्रिप्टो काउन्सिलचा सल्लागार म्हणून विराजमान करण्यात आलं. पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि गुन्हेगार यांना प्रचंड बरकत आहे, त्यांच्याकडे खूप आशेनं पाहिलं जातं आणि त्यांना मान प्रतिष्ठा सुद्धा मिळते. तर हा जो चँगपेंग झाओ आहे तो कॅनेडियन नागरिक आहे, परंतु तो जन्माने चायनीज आहे. पाकिस्तानचं चीन प्रेम आणि अमेरिका प्रेम एकाच वेळी या निमित्ताने, या कराराच्या निमित्ताने फळाला आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 एप्रिल रोजी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलचं हे शिष्टमंडळ जेव्हा पाकिस्तानमध्ये आलं तेव्हा त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको अशा प्रकारे परिस्थिती पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांची झाली. शाही म्हणजे शाही स्वागत करण्यात आलं. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला जसा मान देण्यात येतो तशाच प्रकारचा मान या शिष्टमंडळाला देण्यात आला. आणि त्याला कोण कोण भेटलं? पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, सध्या ज्यांची फील्ड मार्शलपदी बढती करण्यात आलेली आहे भारताचा मार खाल्ल्यानंतर, ते जनरल आसिफ मुनीर यांनी या शिष्टमंडळाची गाठभेट घेतली. आणि सगळेच, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आहे, माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार आहे, पाकिस्तानचा उपपंतप्रधान इशाक डार आहे, वित्तमंत्री मोहम्मद औरंगजेब आहे, अशा अनेक लोकांनी भेट घेतली. आणि पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलचा जो CEO आहे बिलाल बिन साकिब यांनी सुद्धा भेट घेतली. पाकिस्तानची जी सेंट्रल बँक आहे त्याच्या गव्हर्नरने सुद्धा या शिष्टमंडळाची भेट घेतली. म्हणजे पाकिस्तानमध्ये सगळ्या महत्त्वाच्या लोकांनी या शिष्टमंडळाला सलामी दिली, त्यांच्यासमोर मुजरे केले. त्यांना ही मंडळी खांद्यावर घेऊन नाचलेली आहेत. आता सुरुवातीला मी ज्या प्रश्नाची चर्चा केली की पाकिस्तानसारख्या भिकारी देशामध्ये ट्रम्प यांना इतका रस असण्याचं कारण काय, त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तानचा आजचा GDP जो आहे, सकल राष्ट्रीय उत्पादन, ते आहे $373 अब्ज इतकं. त्याच्यापेक्षा जास्त पाकिस्तानी काळा पैसा जगभरामध्ये खेळतोय आणि या पैशावर ट्रम्प यांची नजर आहे. हा पैसा काबीज करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. ट्रम्प यांची जी कंपनी आहे वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल, या कंपनीने बाजारामध्ये काही क्रिप्टो कॉईन आणलेले आहेत आणि हे क्रिप्टो कॉईन बिटकॉईनच्या पातळीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे क्रिप्टो कॉईन आहे ट्रम्प USD1. या क्रिप्टो कॉईनमध्ये त्यांना गुंतवणूक हवी आहे आणि ती गुंतवणूक करणार कोण? ती गुंतवणूक तेच लोक करणार ज्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा आहे. आणि पाकिस्तान तर काळ्या पैशाचं हब आहे, अड्डा आहे, केंद्र आहे. आणि ही मंडळी या काळ्या पैशामध्ये निश्चितपणे गुंतवणूक करतील. त्यांच्याकडे फक्त एक कृपा कटाक्ष टाकण्याची गरज आहे. हे ट्रम्प यांनी ओळखलं आणि म्हणून या पाकिस्तानी नेत्यांच्या, लष्करशहांच्या खांद्यावर हात ठेवण्याआधी त्यांनी आपल्या खास लोकांना पाठवलं. ज्या खास लोकांनी 26 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या क्रिप्टो काउन्सिलशी करार केला आणि या कराराचं गाजर पाकिस्तानला दाखवण्यात आलेलं आहे. आणि या गाजरानंतर पाकिस्तानचे नेते, लष्करशहा निश्चितपणे अमेरिकेशी आपले संबंध घट्ट करण्यासाठी या क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक करणार आहेत. कारण पाकिस्तानच्या समोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाकिस्तानला जर आपलं अस्तित्व टिकवायचं आहे तर त्यांना गॉडफादरची गरज आहे. चायना हा त्यांचा गॉडफादर आहेच, परंतु पाकिस्तानला एक बाप पुरत नाही, त्यांना 4-4 बाप लागतात. त्यामुळे दुसरा बाप म्हणून त्यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा जॉईन करून घेतलेला आहे, कारण अमेरिका हा त्यांचा आद्य बाप आहे. एकेकाळी जगभरामध्ये काळ्या पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी हवालाचा वापर करण्यात यायचा. जगभरातले दहशतवादी, जगभरातले ड्रग माफिया या हवालाच्या नेटवर्कचा वापर करायचे आणि या नेटवर्कच्या माध्यमातून पैसा इथून तिथे पोहोचवला जायचा. परंतु आता क्रिप्टो करन्सीमुळे ही बाब एकदम सोपी झालेली आहे. क्रिप्टोच्या माध्यमातून पैसा इथून तिथे हलवणं अगदी सहज शक्य झालेलं आहे. आणि ही जी पैशाची हालचाल आहे ती देशोदेशीच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या नजरेत सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे हे खूप मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. हा जो क्रिप्टो करन्सीचा जो करार अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला आहे
त्या करारामुळे भारताला एक धोका निर्माण झालेला आहे, कारण या क्रिप्टोकरन्सीमुळे एकतर पाकिस्तानला बळ मिळणार आहे आणि या क्रिप्टोकरन्सीचा संबंध दहशतवाद्यांशी आहे, ड्रग माफियांची आहे. या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिल्यानंतर या घटनाक्रमाचा समारोप करताना पुन्हा एकदा त्याच हिंदी काव्यपंक्ती वापराव्याशा वाटतात. ज्ञानी से ज्ञानी मिले, नीच से मिले नीच, पानी से पानी मिले, कीच से मिले कीच. तर या निमित्ताने नीच प्रवृत्तीचे दोन देश एकत्र येत आहेत आणि भारताने दक्ष राहण्याची गरज आहे, सजग राहण्याची गरज आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर ओमकार भागवत. व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.